साईनगरीत पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मनोमय हिलिंग हार्ट फाउंडेशनचे संचालक डॉक्टर पंकज एलम हे शिर्डी साई दर्शनासाठी आले असता त्यांनी प्रसंगावधान राखत 2 अल्पवयीन मुलांना संशयास्पद परिस्थितीत ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणातील तिसरा साथीदार चौकशी दरम्यान फरार झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी येथील डॉक्टर APJ अब्दुल कलाम अग्निशमन इमारत समोरील रस्त्यावर 4 वर्षीय व 8 वर्षीय अशी 2 चिमुकली संशयास्पद अवस्थेत आढळून आली। रात्री उशिराची वेळ असल्यानं आणि मुलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं डॉक्टर एलम यांनी त्यांच्याकडे चौकशी केली, मात्र मुलांना स्वतःबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देता आली नाही। यानंतर त्यांना सुरक्षित ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ गुटखा, तंबाखू आणि 2 छोटे चाकू आढळून आले। ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं लक्षात येताच डॉक्टर पंकज एलम आणि शिर्डीतील काही युवकांनी त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अंधाराचा फायदा घेत पसार झाला। दरम्यान मानवतेचा परिचय देत डॉक्टर एलम यांनी या चिमुकल्यांना नाश्ता, पाणी तसेच खेळणी उपलब्ध करून दिली आणि त्यांना सध्या एकनाथ ब्रह्म वारकरी संप्रदाय संस्थेत सुरक्षित ठेवण्यात आला आहे। या घटनेमागे अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करून घेण्याचा गंभीर उद्देश असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। संबंधित मुले इंदोर येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या संपूर्ण प्रकरणाची माहिती लवकरच DYSP अमोल भारती यांना देण्यात येणार असल्याचं डॉक्टर एलम यांनी सांगितलंय। साईनगरीत घडलेल्या घटनेमुळे बालसुरक्षा, बालगुन्हेगारी आणि अल्पवयीन मुलांच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। नमस्ते, मी डॉक्टर एलम। माझं मनोमय हिलिंग हार्ट नावाचं फाउंडेशन आहे, राहत्यामध्ये मी कार्यरत आहे। वर्किंगला कार्यरत आहे माझं सोशल वर्कमध्ये। सो मला काल आपल्या साईबाबांच्या आरतीवरनं येताना मला ही दोन एक मुलगा दिसला होता। हा मला थोडासा संशय आला त्याच्यावरती, कारण की तो काही सांगत नव्हता आणि त्याच्या डोक्यालाही जखम होती। तर मी त्याला विचारलं तर त्याने काही सांगितलं नाही, तर तो पळून गेला। तर आफ्टर आज तो मला अग्निशमक दलापाशी तो परत पाणी भरताना दिसला। तर त्याला विचारलं, त्याचा पाठलाग केला, तेव्हा समजलं की त्याच्या एका अज्ञात व्यक्तीने त्या दोघांना घेऊन आलं होतं इंदोरवरनं, की इथे पैसे कमवायच्या हेतूने त्याच्या पर्स्पेक्टिव्हने पैसे कमवायच्या पर्स्पेक्टिव्हने त्यांना घेऊन आला होता। सर तो पळून गेलाय। त्याला मी थोडी विचारपूस केली आम्ही इथल्या लोकांनी, तर तो पळून गेला। सो आता मी यांना एकनाथ ब्रह्म वारकरी संप्रदाय स्कूलमध्ये घेऊन जातोय आज। मग बाकीची फर्दर इन्क्वायरी करूयात। गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून खूपच घातक आहे। इव्हन भक्तांचा विचार केला तर खूपच घातक आहे, भक्तांसाठी खूप घातक आहे। आणि या चिमुकल्यांना आपण एक डिफरंट ट्रॅकला घेऊन जातोय, एकदम गुन्हेगारीच्या प्रवृत्तीवरती। आताच त्यांना गुटखा झालं, तंबाखू झालं, त्याच्याकडे आता मला गुटख्याचे, तंबाखूचे पॅकेट निघाले। इव्हन त्याच्या खिशामध्ये 2 छोटे छोटे चाकूही सापडले त्याच्यामध्ये। तर मग तो एक विषय गांभीर्याचा विषय आहे की येणाऱ्या भक्तांना रात्री हार्मफुल बी असू शकतात, त्यामुळे याच्यावरती थोडंसं शासनाने थोडीशी कारवाई केली पाहिजे याच्यावरती। हो, DYSP अमोल भारती सरांनाही मी या गोष्टीची वार्ता सांगणार आहे। इव्हन आम्ही राहत्यामध्ये पण आणि इव्हन अभय भैयांनाही ह्या गोष्टीवरती मी थोडंसं संक्षिप्त मध्ये सांगणार आहे उद्या। आता वेळ नाहीये, उद्या सांगेल अभय भैयांना पण। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा, मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।